विधेयपूरक, विधानपूरक, विधीपूरक आणि विधेय विस्तार, है ना. गोंधळ झाला आपला सगळा. एकदम सोप्याने सांगतो, फक्त लक्ष देऊन ऐका मित्रांनो. पृथक, पृथक या शब्दाचा अर्थ वेगळे असा होतो, विचारलेला आहे. पृथक करणं म्हणजे वेगळं करणं असा त्याचा अर्थ आहे. पृथक्करणामध्ये काय केलं जातंय पहा. पृथक्करण म्हणजे वाक्यातील घटक वेगळे करून त्यांचा एकमेकांशी संबंध दाखवणं, त्याला म्हटलं जातं वाक्य पृथक्करण. आणि याच्यामध्ये एक पदपरिस्फोट नावाची एक कन्सेप्ट आहे पहा. पदपरिस्फोट म्हणजे काय, तर एखाद्या शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगणं त्याला म्हणतात पदपरिस्फोट. एक सोपं उदाहरणाने सांगतो तुला, म्हणजे कळेल. राम आंबा खातो. हा, पदपरिस्फोट करतो मी या वाक्याचा. बघ, यातली प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक आपण माहिती सांगूयात. मग मला सांगा, या वाक्यात राम व्याकरण दृष्ट्या कोण आहे रे? कर्ता. आंबा कोण आहे रे? व्याकरण दृष्ट्या कर्म. आणि खातो काय रे? क्रियापद. मग याला म्हणायचं पदपरिस्फोट. काय? व्याकरण विषयक एखाद्या शब्दाची संपूर्ण माहिती सांगणं त्याला काय म्हणलं जातंय? पदपरिस्फोट असं म्हणतात पहा. याचे तुम्ही इकडे लक्ष द्या. इकडे बेंबीचा देठ तुटायची बारी आली बाळा. तर बघा, वाक्य किती मोठं असू द्या, त्या वाक्याचे नेहमी दोन भाग पडतात. किती भाग? दोन. एक पहिला भाग पडतो उद्देश विभाग आणि दुसरा भाग पडतो विधेय विभाग. मग दोन भाग कोणते पाडायचे पहा. हे समजा एखादं मी वाक्य घेतलं, पांढरे शुभ्र दात मुखाला शोभा देतात. हे वाक्य आहे पहा. वाक्याचे दोन भाग नेहमी करायचे. कर्त्यापासून डावीकडची बाजू, कर्त्यापासून उजवीकडची बाजू. मग कर्ता शोधा. पांढरे शुभ्र दात मुखाला शोभा देतात. शोभा देणारे कोण? दात. म्हणजे दात कर्ता झाला. मग कर्त्यापासून ही डावीकडची जी बाजू असते याला उद्देश विभाग म्हणायचं. आणि कर्त्यापासून उजवीकडची जे भाग असतो याला विधेय विभाग म्हणायचंय. कोणता विभाग? विधेय. म्हणजे असे वाक्याचे किती भाग पडतात? नेहमी दोन, उद्देश आणि विधेय. मग उद्देश विभागामध्ये म्हणजे ह्या भागात काय काय येतं? त्याच्यात येतं पहा, मूळ उद्देश किंवा ज्याला मुख्य उद्देश म्हणतात. आणि दुसरा येतो उद्देशाचा विस्तार, हे या भागात येतंय. आणि विधेय विभागामध्ये 5 घटक येतात. त्याच्यामध्ये काय काय येतंय? कर्म येतं, कर्म विस्तार येतो, पूरकांचा भाग येतो, मूळ विधेय येतं आणि विधेय विस्तार येतंय. असे 5 भाग या भागामध्ये येतात. मग ते आपल्याला शोधायचे. मग पहिला भाग बघूयात, उद्देश विभाग. आता उद्देश विभाग कोणाला म्हणायचंय? तर बघा, कर्ता आणि कर्त्याविषयी माहिती देणारे शब्द हे उद्देश विभागामध्ये येतात. कर्ता आणि कर्त्याविषयी माहिती देणारे शब्द कोणत्या भागात? उद्देश विभागात. म्हणजे जसं की आता आपण पाहिलं, पांढरे शुभ्र दात मुखाला शोभा देतात. या वाक्यातील उद्देश विभाग, कर्ता कोण? दात. आणि दाताबद्दल माहिती देणारे पांढरे शुभ्र. मग या दोन्हींना मिळून काय म्हणतात रे? उद्देश विभाग. कर्ता आणि कर्त्याविषयी माहिती देणारे शब्द कोणत्या भागात येतात? उद्देश विभागात. उद्देश विभागात दोन घटक आहेत पहा. पहिला घटक आहे मूळ उद्देश किंवा ज्याला मुख्य उद्देश म्हणतात. आपल्याला परीक्षेला येतं वाक्यातील मूळ उद्देश ओळखा. मूळ उद्देश म्हणजे कोणता? वाक्यातला कर्ता. लक्षात ठेवा, कर्त्यालाच काय म्हणलं जातंय रे? मूळ उद्देश असं म्हणतात. लक्षात ठेवायचंय. म्हणजे कर्ता शोधता आला की मूळ उद्देश शोधता येणार आहे. मग बघूयात. दोंडू खेळताना दपकन पडला, वाक्यातील मूळ उद्देश ओळखा. कोण रे? पडणारा कोण? दोंडू. म्हणजे दोंडू झाला मूळ उद्देश. कर्ता हाच वाक्यातला मूळ उद्देश असतो. सरिता वर्गात पहिली आली, येणारी कोण? सरिता, मूळ उद्देश आहे. गणपतीला मोदक आवडतात. कळलं तुला मी काय केलं ते? हा, तुला सांगितलेलं आहे. म्हणजे यातला कर्ता कोण आहे रे? मोदक. म्हणजे मोदक काय झाला? मूळ उद्देश. माझा पहिला क्रमांक आला, येणारा कोण? म्हणजे क्रमांक काय झाला रे? मूळ उद्देश. राजा राजवाडा बांधतो, बांधणारा कोण? राजा. हे तुझ्या पाठ आहे. हा. गवळी धार काढतो, राजा राजवाडा बांधतो, भैरव गाय बांधतो. हे ठराविक वाक्य तर पाठ आहेत. पुढे बघ, भैरव गायीला गोठ्यात बांधतो, है ना. बांधणारा कोण? म्हणजे हा झाला मूळ उद्देश. मूळ उद्देश ओळखता येईल, सोपं आहे. कोणाला म्हणायचं? कर्त्याला मूळ उद्देश म्हटलं जातंय. त्यानंतर उद्देश विस्तार.
हा महत्वाचा आहे बघा. आता उद्देश विस्तार कोणाला म्हणायचंय? कर्त्याविषयी माहिती देणारे शब्द जर कर्त्याच्या पूर्वी आले असतील, हे महत्वाचं आहे बघा, कर्त्याच्या कुठं पूर्वी, तर त्याला म्हणायचंय उद्देश विस्तार. मग बघा, शेजारचा धोंडू धपकन पडला. आता पडणारा कोण रे? म्हणजे हा झाला कर्ता. कर्त्याविषयी माहिती देणारे शब्द शेजारचा, मग याला म्हणायचं उद्देश विस्तार. समजतंय? पुढे बघा, नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी पास होतात. पास होणारे कोण? म्हणजे विद्यार्थी झाला कर्ता. आणि विद्यार्थ्याबद्दल माहिती देणारे शब्द है ना. नियमित अभ्यास करणारे हे शब्द विद्यार्थ्याबद्दल माहिती देतात, म्हणजे कर्त्याविषयी माहिती देतात. आणि ते कर्त्याच्या कुठं आलेत रे? पूर्वी आलेले आहेत, आधी आलेले आहेत, म्हणून याला म्हणायचं उद्देश विस्तार. पांढरे शुभ्र दात मुखाला शोभा देतात. उद्देश विस्तार ओळखा. कोणतं येईल रे? पांढरे शुभ्र. कारण की शोभा देणारे कोण? दात. आणि दाताबद्दल माहिती देणारे शब्द पांढरे शुभ्र. पांडवांचा रक्षक सज्जनांचा मित्र कृष्ण मला भेटला. भेटणारा कोण? कृष्ण. कृष्णाबद्दल माहिती देणारे शब्द, हे शब्द कृष्णाबद्दल माहिती देतात, म्हणून याला म्हणायचं उद्देश विस्तार. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुण्यात आल्या. येणाऱ्या कोण? आणि त्यांच्याबद्दल माहिती देणारे शब्द, पहिल्या महिला राष्ट्रपती. हा झाला उद्देशाचा विस्तार. पांढरा शर्ट घातलेला मुलगा खोडी करतो, है ना. खोडी करणारा कोण? मुलाबद्दल माहिती देणारे शब्द, है ना. मुलाबद्दल माहिती देतात. आणि ते मुलाच्या म्हणजे कर्त्याच्या कुठे आले तरी पूर्वी, म्हणून याला म्हणायचं उद्देश विस्तार. समजलाय का उद्देश विस्तार? दोन्ही ओळखता येईल. हा, आणखी थोडक्यात एक सांगतो. कर्त्याच्या पूर्वी उद्देश विस्तार जर शोधायचा असेल तर कर्ता शोधा. आणि कर्त्याच्या मागचे शब्द बघा, ते जर असतील तर त्याला जवळजवळ 99% तेच उद्देशाचा विस्तार असतो. 1% अपवाद आहे, ते पुढे गेल्यावर सांगेल मी. ठीक आहे, एवढं कळलंय? त्याच्यानंतर पुढे बघा, विधेय विभाग. विधेय म्हणजे क्रियापद. क्रियापद आणि क्रियापदाविषयी माहिती देणारे जे शब्द असतात, हे संपूर्ण भाग विधेय विभागात येतो. याच्यात 5 घटक येतात. पहिला भाग येतो पहा, तो म्हणजे कर्म. मित्रांनो, कर्मालाच कर्मपूरक म्हणतात आणि कर्मालाच विधेयपूरक म्हणतात. हे महत्वाचं आहे तुझ्यासाठी. विधेयपूरक म्हणजे वाक्यातलं कर्म. कळलंय? हायलाइट करून ठेव, डोक्यात फिट करून ठेव. विधेयपूरक विचारलं की वाक्यातलं कर्म शोधायचं आणि तेच वाक्यातलं विधेयपूरक असते. जसं की पहा, तिथं लिहिलं असेल, जर वाक्यात एकच कर्म असेल तर त्याला विधेयपूरक म्हणतात. पुढे गेल्यावर सांगतो. आणि जर द्विकर्मक वाक्य आलं तर द्विकर्मक वाक्यामध्ये अप्रत्यक्ष कर्म हे विधेयपूरक असते. कोणतं कर्म? कळलंय? जर 2 वाक्यात कर्म असतील, द्विकर्मक वाक्यामधील अप्रत्यक्ष कर्माला विधेयपूरक मानायचंय. आणि जर वाक्यात एकच कर्म असेल तर तेच विधेयपूरक असते. बघूयात उदाहरणार्थ, सुताराने पाळणा केला. काय केला? मग हे झाला विधेयपूरक. कळलंय का? यालाच म्हणायचं कर्मपूरक. वाक्यात असं येईल पहा, सुताराने पाळणा केला, या वाक्यातील कर्मपूरक भाग ओळखा. कर्मपूरक म्हणजेच कर्म. मग कोणतं रे? पाळणा. अमित अमित आंबा खातो. काय खातो? म्हणजे आंबा काय झालं रे? विधेयपूरक. रोहनने मोबाईल घेतला, या वाक्यातील विधेयपूरक कोणते? कोणतं येईल? मोबाईल. कारण कर्म हेच विधेयपूरक असते. भैरव गाय बांधतो. काय बांधतो? गाय. म्हणजे गाय काय झालं रे? विधेयपूरक. समजलंय का? त्याच्यानंतर पुढे आहे पहा, द्विकर्मक वाक्यात कोणाला विधेयपूरक मानायचं? हे खूप महत्वाचं आणि याच्यावर खूप वेळेस प्रश्न आहे. मग मला सांगा, यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले, या वाक्यातील विधेयपूरक भाग कोणता? कोणता येईल? श्रीकृष्णाला. कारण हे अप्रत्यक्ष कर्म आहे वाक्यातलं, आहे का? आईने मुलाला गोष्ट सांगितली, या वाक्यातील विधेयपूरक कोणते? मुलाला. समजतंय का? द्विकर्मक वाक्यामधील अप्रत्यक्ष कर्माला काय म्हणायचंय? समजलं का? राहील लक्षात? त्याच्यानंतर पुढचा भाग आहे पहा, कर्म विस्तार. कर्म जसं पहा, उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याविषयी माहिती देणारे शब्द. मग कर्म विस्तार म्हणजे कर्माविषयी माहिती देणारे शब्द. वाक्यातील कर्माविषयी माहिती देणारे जे शब्द असतात त्याला कर्म विस्तार म्हणतात. उदाहरणार्थ पहा, सुताराने लाकडी पाळणा केला. काय केला? पाळणा.
पण या पाळण्याबद्दल माहिती देणारे शब्द कोणते? मग याला काय म्हणायचं? कर्मविस्तार. माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले. काय लिहिले? पुस्तकाबद्दल माहिती देणारे शब्द कोणते? याला म्हणायचं कर्म विस्तार. आईने हिरव्या पिवळ्या रंगाची साडी घातली. काय घातली? साडीबद्दल माहिती देणारे शब्द है ना. हिरव्या पिवळ्या रंगाची हे शब्द साडीबद्दल माहिती देतात. काही बद्दल देता येत रे? साडीबद्दल. म्हणजे कर्माबद्दल माहिती देतात, म्हणून याला म्हणायचं कर्म विस्तार. गणूने ऍपल कंपनीचा मोबाईल घेतला. काय घेतला? मग मोबाईल बद्दल माहिती देणार शब्द समजलंय का? याला म्हणतात कर्म विस्तार. हे ओळखता. तिसरा भाग आहे पहा पूरके. हे महत्वाचे आहेत पाहिजेतले. विधानपूरक विधीपूरक हे आपल्याला बघायचंय. मित्रांनो, विधानपूरक आणि विधीपूरक दोन्ही एकच असते. दोन्हीचा अर्थ एकच, दोन्ही घटक वेगळे नाहीत. मग विधानपूरक कोणाला म्हणायचं बघा, तर कर्त्याविषयी माहिती देणारे शब्द जर कर्त्यानंतर आले असतील, आता कुठं आलेले पाहिजेत, तर त्याला म्हणायचं विधानपूरक. कर्त्याच्या नंतर आले पाहिजेत. पहा जसं की पहा कृष्ण सावळा होता, या वाक्यातला कर्ता कोण आहे रे? कृष्ण. आणि मग मला सांगा, कृष्णाबद्दल माहिती देणारे शब्द कोणते आहेत रे? सावळा हे शब्द या कृष्णाबद्दल माहिती देतात. कर्त्याविषयी माहिती देणारे शब्द कर्त्याच्या नंतर आले असतील तर त्याला म्हणतात विधानपूरक, त्यालाच म्हणतात विधीपूरक. पुढे बघा, तो मंत्री झाला, त्याच्याबद्दल माहिती देणारे शब्द मंत्री है ना. म्हणजे यातलं मंत्री काय झालं रे? विधीपूरक किंवा विधानपूरक. आणि याला विधानपूरक का म्हणतात? हे विधानाला पूर्णता आणतात. बघा, कृष्ण होता, विधानाला पूर्णता आली का? नाही. सावळा शब्दाने विधानाला पूर्णता आली, म्हणून त्याला म्हणायचं विधानपूरक. पुढे बघा, तो पुढारी आहे, त्याच्याबद्दल माहिती देणार शब्द पुढारी. राम राजा झाला, राम बद्दल माहिती देणार शब्द राजा. तो शेतकरी आहे, त्याच्याबद्दल माहिती देणार शब्द शेतकरी. शिवाजी महाराज शूर होते, शिवाजी महाराजांविषयी माहिती देणार शब्द शूर. आणि ते शब्द कुठे आलेत? कर्त्याच्या नंतर, त्याला म्हणतात विधानपूरक. याच्यात एक उदाहरण पहा, गुलमोहर मोहक दिसते, मोहक दिसते. गुलमोहराबद्दल माहिती देणारे शब्द कोणते? मोहक. म्हणून याला म्हणायचं विधानपूरक. विधानपूरक आणि विधीपूरक कशाला म्हणतात? कर्त्याविषयी माहिती देणारे शब्द कर्त्याच्या नंतर आल्यास, कर्त्याच्या पूर्वी आल्यास उद्देश विस्तार, आणि कर्त्याच्या पुढे आल्यास विधीपूरक किंवा विधानपूरक. कळलंय का? एक उदाहरण लक्षात ठेवायचं पहा, कृष्ण सावळा होता, की विधानपूरकाचं एक उदाहरण लक्षात ठेवा. किंवा गुलमोहर मोहक दिसते, एक लक्षात ठेवा. यातलं मोहक काय रे? विधानपूरक किंवा विधीपूरक. कळलाय हा भाग. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे पहा आधारपूरक. आधारपूरक सगळ्यात सोपं. वाक्यातील स्थलदर्शक शब्द हा काय असतोय? आधारपूरक. आणि स्थलदर्शक शब्द शोधण्यासाठी कोठेने प्रश्न विचारायचा. कशाने? क्रियापदाला कोठेने प्रश्न विचारा, वाक्यातलं आधारपूरक तुम्हाला मिळून जाईल. चला, तो मुंबईला गेला, विचारा क्रियापदाला कोठे गेला, हे झालं आधारपूरक. कळलंय का? त्याने हातावर तुरी दिल्या, कोठे दिल्या? हा, हातावर, म्हणजे हे झालं आधारपूरक. समजतंय? राजूने कागदावर नाव लिहिले, कोठे नाव लिहिले? म्हणजे कागदावर काय झालं रे? आधारपूरक. नदी समुद्राला मिळते, कोठे मिळते? तो शाळेत जातो, कुठे जातो? लोक रस्त्यावर उतरले, कुठे उतरले? रस्त्यावर. म्हणजे हे सर्व आधारपूरक आहे. आणि मित्रांनो, या आधारपूरकावर प्रश्न येतो है ना. आणि विचारलं जातं खालील वाक्यातील आधारपूरक ओळखा, आणि हे दोन्ही उदाहरणं आलेले आहेत. त्याने हातावर तुरी दिल्या आणि त्याने कागदावर नाव लिहिले, या वाक्यातील आधारपूरक ओळखा. आधारपूरक म्हणजे वाक्यातला स्थलदर्शक शब्द हा वाक्यातला आधारपूरक असतोय. काही लक्षात. त्याच्यानंतर पुढे आहे पहा मूळ विधेय. अतिशय पानसट. मूळ विधेय म्हणजे क्रियापद. क्रियापदाला मूळ विधेय म्हणतात. मग क्रियापद ओळखते ते. मुलांनी भेट कार्ड बनवले, क्रियापद कोणतं रे? बनवले. मधुने गणित सोडवले. गणपतीला मोदक आवडतो. आंबा गोड निघाला, त्याने गाणे गायले. हे झालं मूळ विधेय. क्रियापदालाच मूळ विधेय म्हणतात. कळली संकल्पना?
आणि शेवटचा पाचवा भाग सगळ्यात महत्वाचा, विधेय विस्तार है ना. याच्यात एक गडबड आहे आपली है ना. मी सांगितलं ना, तीनच गोष्टीत आपल्याला वाक्य पृथक्करण फक्त या तीनच गोष्टीत कळत नाही, बाकी सगळं कळतंय. त्यातलं हे सगळ्यात थोडं अवघड जातं मुलांना आणि अतिशय सोपं आहे, तू बघ फक्त. विधेयपूरक सॉरी विधेय विस्तार कशाला म्हणतात? क्रियापदाविषयी माहिती देणारे जे शब्द असतात त्याला विधेय विस्तार म्हणतात. आणि आपण व्याकरणात क्रियापदाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतो. काय म्हणतो रे? म्हणजे वाक्यातील क्रियाविशेषण हेच वाक्यातलं विधेय विस्तार असतात. मग विधेय विस्तारामध्ये टिंबटिंब आपल्याला विचारलं जातं पहा, की टिंबटिंब ही विधेय विस्ताराची कार्य करतात. तर क्रियाविशेषण ही विधेय विस्ताराची कार्य करतात. आणि क्रियाविशेषण शोधण्यासाठी आपण क्रियापदाला काही प्रश्न विचारतो. केव्हा, कोठे आणि कशी, किंवा कसा, किंवा कसे. क्रियापदाला एवढे प्रश्न विचारा, वाक्यातलं तुम्हाला विधेय विस्तार मिळून जाईल. बाकी डोकंच लावायचं नाही. बघा, ती काल दुपारी नदीकाठी भेटण्यासाठी आली है ना. हा, बघ इकडं. केव्हा आली? काल दुपारी. कुठे आली? कशासाठी? मग हे झालं विधेय विस्तार. केव्हा, कोठे आणि कशी किंवा कशासाठी है ना. याचे उत्तर जे मिळतात ते काय असते रे? विधेय विस्तार. पंढरपूरचा गवळी काळ्या म्हशीची धार रोज सकाळी गोठ्यात चळा काढतो है ना. हा, केव्हा काढतो? रोजच सकाळी. कुठे काढतो? कशी काढतो? याला म्हणायचं विधेय विस्तार. सोपं आहे. आमचा धोंडू काल सकाळी संभाजी बागेतील हौदात धपकन पडला. केव्हा पडला? कुठे पडला? संभाजी बागेतील हौदात. कसा पडला? धपकन है ना. म्हणजे हे काय झालं रे? आई रोज सकाळी टेकडीवरील मंदिरात जाते. केव्हा जाते? कुठे जाते? आता कशी जाते तर येत नाही, शोधायचं पण नाही. कळलं? जेवढेच उत्तर मिळते तेवढंच शोधायचंय. म्हणजे हे झालं विधेय विस्तार. याच्यामध्ये मी एक आणखी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला फक्त हे सांगा, असं एक वाक्य आहे आणि परीक्षेला तुम्हाला याला अधोरेखित दिलंय आणि अधोरेखित भाग टिंबटिंबचे कार्य करतो असं आपल्याला विचारतात. याच्यामध्ये पर्याय तुला असे असतील, उद्देश विस्तार, कर्म विस्तार, विधेय विस्तार आणि विधान पूरक. अधोरेखित केलेला भाग टिंबटिंबचे कार्य करतो. कशाचे करतो? का? तर बघा, शरदाच्या चांदण्यात हे जे शब्द आहेत हे क्रियापदाविषयी माहिती देतात. आणि नाहीच काही तर केव्हाने विचार, केव्हा दिसते? गुलमोहर मोहक केव्हा दिसते? शरदाच्या चांदण्यात. केव्हाचं उत्तर मिळतं, म्हणून हे काय झालं? विधेय विस्तार. बरेच मुलं काय करतात पहा, दिसणारे कोण? गुलमोहर, आणि हे लिहितात गुलमोहराच्या मागे आलं म्हणजे उद्देश विस्तार. असं नाहीये पहा. ते गुलमोहराबद्दल माहिती देत नाहीत, दिसण्याच्या क्रियेबद्दल माहिती देतात. म्हणून हा भाग काय रे? विधेय विस्ताराचा आहे, हे लक्षात ठेवायचंय. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसते, यातील हा भाग कशाचं कार्य करतोय? विधेय विस्तार. अशा पद्धतीने एक वाक्य पृथक्करणाचा एक भाग होता, लक्षात ठेवायचा आहे. बघा, याच्यामध्ये याच्यावरच सगळे. कर्ता म्हणजेच मूळ उद्देश, बरोबर. कर्त्याविषयी माहिती देणार, कर्त्याच्या कुठं आले? पूर्वी. त्याला काय म्हणायचं? उद्देश विस्तार. कर्म म्हणजेच विधेयपूरक. द्विकर्मक वाक्यात विधेयपूरक कोण? अप्रत्यक्ष कर्म. यालाच काय म्हणायचं रे? विधेयपूरक. कर्म विस्तार म्हणजे कर्माविषयी माहिती देणारे शब्द. विधानपूरक किंवा विधीपूरक म्हणजे आली तिथं गडबड परत. कर्त्यानंतरचे शब्द, कर्त्याविषयी माहिती देणारे शब्द कर्त्याच्या नंतर आले तर ते काय? विधानपूरक, विधीपूरक. मूळ विधेय आधारपूरक म्हणजे कसा शोधायचा? कोठेने प्रश्न विचारा, आधारपूरक मिळेल. मूळ विधेय म्हणजे क्रियापद. आणि विधेय विस्तार कसा शोधायचा?
केव्हा कुठे कशी याचे जे उत्तर मिळतील ते काय असेल विधेय विस्तार. असा हा वाक्य पृथक्करणाचा एक भाग होता, लक्षात ठेवायचा आहे. समजले? हा त्याच्यानंतर